चांगल्या प्रवाहामध्ये आपण जर हे चालू केलं तर आपण जास्त करून पॉझिटिव्ह गोष्टीकडे बघतो की काय अडचण आहे तर कशी सोडवायची, काय करायची ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. पण ह्या बाबतीमध्ये जास्त करून अडचणीतून बाहेर पडल्या असल्यामुळं बरंचसं शिकायला मिळालं. त्या प्लॅटफॉर्ममध्ये मी काम करत असताना भरपूर शिकलो. म्हणजे राईट फ्रॉम मशीनिंगवरती उभा राहून मशीन कसं चालवायचं, लेथ मशीन आहे नाही, सगळ्या टाईपचे ग्राइंडर होते, लेथ मशीन होते, शेपिंग मशीन्स होते, हां सगळं ड्रिलिंग होते. की जरी मी प्रमोटरचा मुलगा जरी असलो, म्हणजे आपले वडील माझे प्रमोटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द कंपनी होते, तरी त्यांनी सांगितलं फार मोठा वारसा तुला जे काय आहे तू अनुभवी, तू शिकून आलेला आहेस, तू चांगला शिकलेला आहेस, हे जरी सगळं तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह असलं तरी इथं काम चालू करायचं असेल तर तुला ग्राउंड लेवलवरनं चालू करावं लागेल. लेथ कामपासून तुला सगळं जमायला पाहिजे. अडचणीतून बाहेर पडणं हा अनुभव फार वेगळा आहे. कंट्रोल मार्केटमध्ये मार्केट हे कंट्रोल मार्केट होतं. लिबरलायझेशन झालं तर मार्केट सुद्धा लिबरलाइज झालं. आता कॉम्पिटिशन वाढली. पूर्वी कंट्रोल याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आणि ज्यावेळेला लिबरलाइज कॉम्पिटिशन वाढली आणि कॉम्पिटिशन वाढल्यानंतर त्या कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपला माल कसा व्यवस्थित असायला पाहिजे, प्राइसिंग कसं असायला पाहिजे आणि क्वालिटी कशी असायला पाहिजे आणि आपला कस्टमर हा कायम आपल्याबरोबर राहील ह्याच्याकरता काय आपल्याला कसरत करायला पाहिजे. कसरत म्हणायला नाही पण काय काय पावलं उचलायला पाहिजेत हे फार महत्त्वाचं शिकायला लागलं त्यावेळेला. नुकताच पर्सनल कम्प्युटर्स हे पहिल्यांदा त्यावेळेला जगामध्ये चालू झाले होते. पण एका कम्प्युटरची किंमत त्यावेळेला 90 साली 1,50,000 1,60,000 साध्या एका 10 MBच्या मेमरी असलेल्या वेळेला मिळायला लागायचं. त्यावेळेला मला धाडस वाटायचं किंवा आपण हे घ्यायचं का नाही. पण त्यावेळेला धाडस करून एकदा ती एक घेतलं मी, तो एक पर्सनल चॅलेंज म्हणून घेतला किंवा याच्यावरती आपल्याला काय काय करता येतं. आम्ही जो सॉफ्टवेअर जे केलेलं आहे आमच्यासाठी ते एक खरोखर म्हणजे मी ते मार्केट करू शकीन दुसऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीना व्यवस्थित त्याला हे करून इतपत आणून ठेवलेलं आहे. बाकी सगळं करू शकलो जे आपल्या ह्याच्यातून मी करू शकलो, पण जे आपल्या ताब्यात काहीच नाही आहे आणि करायला पाहिजे म्हणजे अजून करायचं राहिलेलं नाही ते करायला पाहिजे. कोल्हापूरसाठी करायला पाहिजे, कोल्हापूरच्या आजूबाजूच्या शहरांसाठी. स्पोर्ट्समध्ये नुसतंच बॅडमिंटन नाही, सगळ्या स्पोर्ट्समध्ये कोल्हापूरमध्ये फॅसिलिटीज काहीच नाही. नमस्कार. ज्येष्ठ उद्योजक व गाडगे ग्रुप ऑफ कंपनीचे मार्गदर्शक व आधारस्तंभ सतीश गाडगे 5 फेब्रुवारी रोजी 70व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. देशाच्या औद्योगिक नकाशावर कोल्हापूरचे नाव कोरणारे दिवंगत वसंतराव घाटगे यांचे ते चिरंजीव. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक संघर्षावर मात करीत वसंतराव घाटगे यांनी एक मोठा उद्योगसमूह उभा केला, नावारूपानं आणला. तोच वारसा सतीश गाडगे यांना लाभलेला आहे. सतीश गाडगे यांनी 1979ला अमेरिकेतील शिकागो येथून इलिनस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतच 1 वर्ष सिनियर इंजिनियर म्हणून काम केले. 1982ला त्यांनी घाडगे पाटील उद्योग समूहात आपल्या सेवेला प्रारंभ केला. या कंपनीत त्यांनी विविध विभागात कार्यकारी संचालक, व्यवस्थापकीय संचालक या उच्च पदावर काम केलं. घाडगे पाटील ऑटोमोबाईल्स, घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट, चेतन मोटर्स, घाडगे ग्रुप या कंपन्यांची त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. आजही सध्या या वयात ते घाडगे ग्रुपमध्ये प्लॅनिंग आणि मेंटोरिंग म्हणजेच मार्गदर्शकाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. सतीश घाटगे विविध सामाजिक संस्थांशी निगडीत असून सामाजिक उपक्रमात ते नेहमीच अग्रभागी असतात. वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या प्रदीर्घ वाटचालीबाबत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. सकुलममध्ये आपलं स्वागत आहे आणि आपल्या सर्वप्रथम 70व्या वाढदिवसानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू. घाडगे उद्योग समूहामध्ये आपण गेली 4 दशकाहून अधिक काळ आपण कार्यरत आहात. म्हणजे एक दमदार आणि प्रदीर्घ अशी वाटचाल आपण या उद्योग समूहात केलेली आहे आणि या सगळ्या 45 वर्षाच्या ज्या काळामध्ये आपण अनेक टप्पे पाहिलेत.
खरोखर मागे बघायला वळून पाहताना आपल्याला काय वाटतं? गेले 40-45 वर्ष घाटगे पाटील ग्रुप आणि त्याच्यानंतर घाटगे ग्रुप अशा या ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये मला काम करायची संधी मिळाली. बरं मी ज्यावेळेला अमेरिकेवरून परत आलो बरं त्यावेळेला भारतामध्ये वातावरण साधारण रिसेशनचं तयार झालं होतं बरं आणि बरेचसे चॅलेंजेस इंडस्ट्रीसमोर होते. त्यामुळं एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपले नवीन काहीतरी पाय उठवायचे किंवा आपलं काम चालू करायचं ह्या दृष्टीने मी आपली अमेरिकेतून सगळं माझं बाकीचं तिथं मी काम करत होतो तिथं सोडून मी इथं आलो. बरं तो सोडून आलो म्हणजे पहिल्यापासून ठरलंच होतं मी परत येणार, पण तो निर्णय त्या तारखेला घेतला की मी आता इंडियाला परत जाणार बरं आणि माझ्या ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये काम करायला चालू करणार. बरोबर. त्यावेळेला हे लक्षात आलं नव्हतं की इंडियामधलं वातावरण जरा अशा प्रकारे जरा चॅलेंजिंग असेल. म्हणजे तुम्ही अमेरिकेतून 1 वर्ष काम करून जवळजवळ 2 वर्ष काम केलं मी. 2 वर्ष काम केलं, पण ते अनुभव घेण्याकरता. असं नव्हतं की बाबा ते तिथं राहायचं का इथं यायचं हा निर्णय घेण्याकरता नव्हता तो. तुम्हाला एका वर्षात प्रमोशनही मिळालं त्या संदर्भात? अगदी बरोबर आहे. एका वर्षामध्ये प्रमोशन पण मिळालं. मला बाहेर काम करायचं अमेरिकेमध्ये साईटवरती काम करायला संधी पण मिळाली. तो विषय वेगळा आहे. पण इथं ज्यावेळेला आलो त्यावेळेला एका पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये येऊन काम चालू करायची जी संधी होती त्याच्याऐवजी एक रिसेशनरी ट्रेंडमध्ये येऊन आपल्याला तिथं आपलं काम नवीन शिकायचं आहे. ह्या अडचणीमध्ये माझं या कंडिशनमध्ये माझं काम चालू आलं. तेव्हा खरोखर म्हणायला गेलं तर इट वॉज अ बून माझ्या दृष्टीने. कारण का चॅलेंजिंग एन्व्हायरमेंटमध्ये कसे लोक निर्णय घेतात, काय करतात. कारण का मी तर अगदी यंग होतो, मी काय अनुभव नव्हतो. तेव्हा मी सगळं शिकायच्या प्रयत्नाच्या दृष्टीनेच मी माझे पहिले 2-3 वर्ष तिथं घालवली. घाटगे पाटील इंडस्ट्रीमध्ये मी काम चालू केलं. त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नुकतीच इम्पोर्टेड कुंकल वॅगनर ऑटोमॅटिक लाईन इन्स्टॉल केली होती. हेच बघून की बाबा चांगले दिवस येतील आणि होते आणि त्यामुळे हे इन्व्हेस्टमेंट करणं त्यावेळेला भाग होतं. पण ती इन्व्हेस्टमेंट केली आणि हे रिसेशन आलं आणि त्यामुळं सगळं ते इन्व्हेस्टमेंटचं कॅश फ्लो आणि बर्डन हे सगळं इंडस्ट्रीजवरती मोठा परिणाम झाला. सगळं डिस्कशन्स आणि त्यामध्ये फायनान्स बरोबर डिस्कशन, बँकेबरोबर काय डिस्कशन्स व्हायचे, गव्हर्नमेंट बरोबर डिस्कशन काय व्हायचे. त्यावेळेला कंट्रोल्ड इकॉनॉमी होती. आपल्यासारखी आत्ताची इकॉनॉमी जी आहे तशी ती इकॉनॉमी नव्हती. ती कंट्रोल्ड इकॉनॉमी होती. सगळीकडे गव्हर्नमेंटचे कंट्रोल असायचे. लोकांना जरी कमी करायचं असेल किंवा त्यांना रिट्रेंचमेंट करायचं असेल तर परमिशन घेतल्याशिवाय काही व्हायचं नाही. परमिशन लायसन्स राज तर होतच होतं, पण जनरली युनियन्स आणि ह्याच्यामधनं बरंचसं काय बरं म्हणायचं त्यांचा होल्ड कंपनीवरती जास्त असायचा, गव्हर्नमेंट, युनियन्स आणि यांचा. तेव्हा मॅनेजमेंटला त्या सगळ्या भूमिकेमधनं हालचाल करायला फार कमी वाव असायचा. लेबर आणि मॅनेजमेंटमध्ये बरोबर. त्यामुळे लेबर बरोबर निगोसिएशन, त्यांच्याबरोबर डिस्कशन, मग त्यांच्याबरोबर ते रिट्रेंचमेंट कसं करायचं, मग पाळीपाळीने लोकांना रिट्रेंच करायचं आणि पाळीपाळीने त्यांना हे करायचं. ह्या सगळ्या याच्यावरती मी काय भाग घेऊ शकलो नाही, पण त्या मीटिंग्समध्ये मी असल्यामुळं बरचसा अनुभव मला त्यामध्ये मिळत गेला की बाबा. आणि मग ते लॉस काय आहेत, कसे आहेत. कारण का चांगल्या प्रभावामध्ये आपण जर हे चालू केलं तर आपण जास्त करून पॉझिटिव्ह गोष्टीकडे बघतो की काय अडचण आहे तर कशी सोडवायची, काय करायची ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. पण ह्या बाबतीमध्ये जास्त करून अडचणीतून बाहेर पडल्या असल्यामुळं बरंचसं शिकायला मिळालं. इंडियन लॉज काय आहेत, रेग्युलेशन्स काय आहेत, गव्हर्नमेंट कसं आहे, स्टेट कसं आहे, एकमेकावरती इन्फ्लुअन्स कसा आहे, युनियन म्हणजे काय, युनियन बरोबर निगोसिएशन म्हणजे काय, हे सगळं त्यावेळेला मला बरंचसं बघायला आणि त्यातून शिकायला पण मिळालं. आणि ह्याचा खरोखर माझ्यावरती म्हणजे मी अमेरिकन एन्व्हायरमेंटमध्ये काम करून नुकतंच आलो होतो आणि त्याच्यामध्ये तिकडची फ्री इकॉनॉमी आणि इकडचं हे रिस्ट्रिक्टेड इकॉनॉमी ह्याच्यामधला जो फरक आहे, तिथं मी निर्णय जे घेत होतो ते इथं निर्णय मी तसे घेऊ शकत नाही. ह्याचा पण एकंदर मला हे अनुभव मिळाला. एकदम त्या वातावरणातून या वातावरणात अगदी. त्यामुळं बरंचसं माझे पहिले जे काही महिने म्हणा हे
अडचणीच्या पिरियडमधनं शिकायचं कसं, बर की कसं तोंड द्यायचं परिस्थितीला, हे बरंचसं शिकायला मिळालं. आणि त्यामध्ये ती टीम आमची जी होती इंडस्ट्रीमध्ये, इन्क्लुडिंग आमची बाकीच्या ग्रुपमधले लोक होती बर जे मदतीला यायची, युनियनवर डिस्कशन करायचं असेल, त्यांच्यावर नेगोसिएशन करायचं असेल. बर तेव्हा आमच्याकडे त्यावेळेला ग्रुप कल्चर होतं हा आणि अजूनही सुद्धा आहे. आहे. पण त्यावेळेला जे होतं त्यावेळेला सगळीकडं काही लोक त्यांच्या व्यवसायामध्ये अगदी उत्तम काम करणारी मानली जायची. बर त्यामुळे लेबर रिलेशन्समध्ये असेल हा. तर बाबा त्याला बोलवा, तो सोडवू शकतोय. हा हा ग्रुपमधल्याच माणसाला हा चांगला आहे लेबर रिलेशन म्हणजे सोडवायला. कोण चांगल्या फायनान्स मध्ये असेल तर ह्याला बोलवा, हा हा चांगला बघू शकतो. बर हा हा ऍडमिनिस्ट्रेशन असेल तर ह्याच्याशी संपर्क होते. असं त्या ग्रुपमधनं म्हणजे माणसं तुम्हाला ओळखावी लागत होती आणि त्यानुसार आम्हाला skill. पेक्षा ती ऑलरेडी घाटगे साहेबांनी आणि पाटील साहेबांनी ती ओळखून ठेवलेली होती. बरं हा त्यामुळे त्याचा कसा कुठल्या योग्य वेळेला उपयोग करायचा हा हा आणि कुठं त्यांना त्यांचं मदत घ्यायची बर ही त्यांना अगदी ठामपणे माहित होतं. म्हणजे हा, अगदी त्यांचं ते ठरलेलं असायचं. हम्म. त्यामुळे मला त्यातून बरंचसं शिकायला मिळालं की बाबा कसं मॅनेजमेंट करायची क्रायसिसमध्ये. हम्म. आणि स्पेशली ही क्रायसिस जी आली होती ती सगळ्या दृष्टीने सगळे डिपार्टमेंट एकत्र फेस करण्याकरता ही क्रायसिस होती. बर बर प्रोडक्शन असेल, हा फायनान्स असेल, हा. लेबर असेल, हा ऍडमिनिस्ट्रेशन असेल बर आणि तुमचं प्रोडक्शन असेल, बर हे सगळे, कारण का रिसेशन असल्यामुळं सगळंच असं म्हणजे त्यातून मार्ग काढावा लागत होता प्रत्येक मार्ग काढायला लागत होता. मार्केट कम्प्लिटली कोलॅप्स झालं होतं हा आणि आपली फॅक्टरी चालू ठेवणं हा आणि त्यामध्ये कमीत कमी काय बरं म्हणायचं नुकसान हे सोसून त्याकरता तुम्हाला नियोजन करावं लागत अगदी असेल. दररोजच्या दररोज त्या मीटिंग्स व्हायच्या, हा दररोजच्या दररोज रिव्ह्यू व्हायचं, दररोजच्या दररोज मटेरियलची माहिती घ्यायची, इनवर्ड काय आहे, आउटवर्ड काय आहे, काय कुठं फायनान्शियल काय आहे, पोझिशन काय फायनान्शियल पोझिशन काय, कुणाच्या रिकव्हरीज आहेत, हे सगळे मी स्वतः त्यात पार्टिसिपेट करत होतो, पण ऐकत होतो, बघत होतो. बर बर आणि तो अनुभव सगळा मी ओढून घेत होतो आपल्याबरोबर. म्हणजे मी तिथे येणारच आहे आता. म्हणजे एवढा मोठ्या उद्योग समूहाचा वारसा सांभाळण्यासाठी म्हणजे आपली जडणघडण कशी झाली तुमची? तर पहिल्यांदा महत्वाचं आमच्या ग्रुपमध्ये असं होतं की जरी मी प्रमोटरचा मुलगा जरी असलो, म्हणजे आपले वडील माझे प्रमोटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द कंपनी होते, तरी हा, त्यांनी म्हणजे सांगितलं त्याचा होतं फार की मोठा बाबा, वारसा तुम्हाला लाभला. तुला जे काय आहे तू अनुभवी, तू शिकून आलेला आहेस, तू चांगला शिकलेला आहेस, हे जरी सगळं तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह असलं तरी इथं काम चालू करायचं असेल तर तुला ग्राउंड लेवलवरनं चालू करायला पाहिजे. लेत काम पासून तुला सगळं जमायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी माझा एक जवळजवळ 6 महिन्याचा प्रोग्राम आखून दिला होता बर की त्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी एक साधारण 25 ते 30 दिवस हे त्यांनी काढावेत. बर. आणि नुसतंच काढावेत म्हणजे टेबलावरती बसून नाही, तिथं स्वतः कामं करून त्या डिपार्टमेंटमधले ॲज अ एम्प्लॉई ऑफ द डिपार्टमेंट, बर. नॉट ॲज अ हेड ऑफ द डिपार्टमेंट, असं हे म्हणजे- त्यातून तुम्ही अनुभवायचं आहे. नाही, वसंत वैभव त्यांचं पुस्तक माझ्या वाचनात आलं. म्हणजे प्रचंड जे कर्तृत्व आणि उत्तुंग असं व्यक्तिमत्व होतं वसंतराव, म्हणजे आपले वडील. आहे आणि ते माझ्या दृष्टीने त्यांची जी काही त्यांनी आम्हाला जी काही शिकवण त्यावेळेला घालून दिली आणि त्याचाच आज आम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घेतोय. पण कधीही त्यांनी आम्हाला असं जाणीव करून दिलं की तू ह्या कंपनीचा मालक आहेस, बर तू एक नॉर्मल तुझं कर्तृत्व तू दाखवायचं आहेस, त्याच्याप्रमाणे तुला बाकीच्यांच्यासारखे प्रमोशन मिळत जातील, थोडंफार ॲक्सेलरेटेड मिळतील, पण तुम्हाला प्रूव्ह करायला पाहिजे की तुम्ही तुमच्या ह्या कामामध्ये यश मिळवू शकता. आणि तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये 360 डिग्रीजमध्ये डेव्हलप झालेला आहात. त्यांचे काहीतरी निकष असतील, त्या निकषामध्ये तुम्ही बसायला हवं. अगदी. आणि त्यामध्ये हा अनुभव मी मगाशी बोललो की रिसेशनचा, बर हा फार माझ्या दृष्टीने उपयोगी मला पडला. कारण का अडचणीतून बाहेर पडणं हा अनुभव फार वेगळा आहे. बर चांगलं चाललेलं आहे ते आणि चांगलं करणं हा वेगळा अनुभव आहे, पण अडचणीतून तो चांगलं करणं हा एक तो काय अनुभव आहे, तो फार कमी लोकांना शिकायला मिळतं. सगळं फार कमी लोकांना शिकायला मिळतं. त्यानिमित्तानं तुम्हाला या रिसेशन आणि वडिलांचं तुमचं मार्गदर्शन ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुम्हाला शिकत गेला तुम्ही. आता त्यावेळेला मी ज्यावेळेला आलो
हा. त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली माझे वडिलांना ऑलरेडी स्ट्रोक येऊन गेला होता. बर बर. त्यामुळं त्यांचं कामकाज जे होतं कंपनीमध्ये, सगळ्याच कंपन्यांमध्ये, ते थोडंफार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि थोडंफार ॲज अ मेंटॉर म्हणून होतं. अच्छा. त्यांना बोलताना त्यांच्या मला पहिल्यांदा तर ते काय म्हणतात बर. हे समजून घेण्यामध्येच फार वेळ जायचा, का बरं, त्यांच्या त्या स्ट्रोकमुळं त्यांचं हा, हा. स्पीचवरती परिणाम बरोबर. झाला. हा, हा, हा. त्यामुळं बाकी बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव असल्यामुळं ते पटपट त्यांना कळायचं. पण मला पहिले 5-6 महिने त्यांचं काय म्हणतात अगदी बारकाईने लक्ष देऊन मला ते बघायला लागायचं. तुम्ही आता सांगितलं तुम्ही अमेरिकेतून आला, तिथल्या वेगळ्या वातावरणातून तुम्ही इकडे आला, तिथलं वातावरण इथलं वातावरण, इथं आल्यानंतर एक रिसेशनचं तुम्हाला चॅलेंज होतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही या उद्योगामध्ये तुम्ही आला. पण इथं पहिली जबाबदारी किंवा पहिली असाइनमेंट तुम्ही काय केली कशी? पहिली जबाबदारी म्हणजे माझे हे 6 महिन्याचे ट्रेनिंग संपल्यानंतर तिथं एक प्लांट 4 म्हणून आहे. अच्छा. जे इंडस्ट्रीमध्ये, गाडगेपाडी इंडस्ट्रीमध्ये. हां हां. तर प्लांट 4चे एक पटवर्धन म्हणून प्लांट हेड होते आणि एकदम अतिशय म्हणजे हुशार ग्रस्त. आणि मी ठरवलं की बाबा जर काय काम करायचं असेल तर मी ह्या प्लांटमध्येच काम करेन. कारण माझं आणि त्यांचं पहिल्या त्यांच्यावर मी ते 20-25 दिवस काढले ट्रेनिंगच्या खाली. प्लांट 4 म्हणून होतं. तर तिथं सगळे प्रॉडक्टची असेंब्लीज व्हायच्या, मॅन्युफॅक्चरिंग असेंब्लीज. तर त्यांच्याबरोबर जेव्हा मी काम केलं होतं त्यांच्याकडनं मी जे 2 महिन्यात जे काही शिकलो इंटरॅक्शन, ते मला फार आवडलं. अच्छा अच्छा. आणि म्हणून मी माझ्या ह्यांना सांगितलं, वडिलांना आणि जयकुमार पाटलांना, की मला प्लांट 4 मध्ये द्या. मला तिथं भरपूर शिकायला चान्स आहे आणि तिथं शिकवण्याची पद्धत आणि हे मी बघितलेली आहे, अनुभवलेली आहे आणि मला आवडलेली आहे. म्हणून मला त्यांनी प्लांट 4 मध्ये तिथं त्यावेळेला सुपरवायझिंग मॅनेजर म्हणून टाकलं. ओके. आता ही स्पेशल पोस्ट होती आमच्याकडे. अशी पोस्ट ॲज अ ऑर्गनाइज स्ट्रक्चर म्हणून नाही आहे. ऍक्च्युली त्याला मॅनेजर ऑन स्पेशल असाइनमेंट म्हणायचे. अच्छा. तर त्या याच्यावरती मला तिथं त्यांनी प्लांट 4ला ठेवलं. अच्छा. त्या प्लांट 4 मध्ये मी काम करत असताना भरपूर शिकलो. म्हणजे राईट फ्रॉम मशिनिंग वरती उभा राहून मशीन कसं चालवायचं, लेथ मशीन नाही, सगळ्या टाईपचे ग्राइंडर होते, लेथ मशीन होते, शेपिंग मशीन्स होते, सगळं ड्रिलिंग होते, सगळ्या टाईपच्या मशीन. प्रोडक्टिव्हिटी जी आहे प्रत्येक मशीनवरती जे कामगाराला दिलेली प्रोडक्टिव्हिटी आहे, तर वरचं इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणून असायचं, ते टाइम स्टडी करायचे आणि त्या टाइम स्टडी प्रमाणे ह्या याच्यामध्ये तासाला किती पीसेस व्हायला पाहिजे किंवा हे ऑपरेशन एवढं व्हायला पाहिजे. मी मशीनवर उभा राहिलो की कामगार माझ्या पाठीमागून असायचाच बघायला मी काय करतो, चुकत नाही ना काय, कारण रिजेक्शन होऊन उपयोग नाही. म्हणजे तुम्ही अगदी खालून सगळं शिकत वर आला. त्यामुळं हे प्रत्येक गोष्ट त्यांनी आमच्याकडनं घडवून आणली आणि त्यातूनच हा अनुभव खरा शिकण्यासारखा होता की बाबा स्वतः काम केल्याशिवाय कामगारांच्या कुठल्या अडीअडचणी आहेत किंवा प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर काय करायला पाहिजे, हे सगळं किंवा एन्व्हायरमेंट कसा असायला पाहिजे आपल्याला. आपण लेबर सायकोलॉजी म्हणतो किंवा कामगारांचं बाबा कसं आहे, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत, ते कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करतात, हे सगळं तुम्हाला स्वतः काम केल्यामुळे तुम्हाला ते शिकायला अगदी. आणि त्याचा खरोखर पहिल्यांदा मला वाटत होतं की बाबा हे मला असं का सांगतात, मी एवढं शिकून आलोय, इंजिनियर झालोय, असं US मध्ये काम केलेलं आहे, तरी हे मला का करायला लावतात. कौतुक आहे म्हणजे तसं. पण मग ते लक्षात नंतर आलं की जे आपल्याला ही गरज आहे शिकवलेलं आहे आणि जे बघायला मिळतं ह्याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. जे ऍक्च्युअली रियालिटीमध्ये चालतं ते कुठंच शिकायला मिळत नाही. मगाशी आपल्या बोलण्यामध्ये सरकारची जी कंट्रोल्स होती, म्हणजे सरकारी नियंत्रण होती, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यावर, त्याला आपण परमिट राज म्हणतो. ते परमिट राज साधारण 91 नंतर लिबरलायझेशन झालं, आर्थिक उदारीकरण झालं, मुक्त अर्थव्यवस्था आली. परमिट राजच्या काळामध्ये नुकतंच तुम्ही सुरुवात करायला आणि लिबरलायझेशन चालू झालं, असा काही तो पिरियड आहे काय? बरोबर. हो. याची तुलना तुम्ही कशी करा? म्हणजे तुम्ही साधारण इंटरमिडिएट पोझिशन किंवा मधल्या काळामध्ये तुम्ही त्यामध्ये तुमचा प्रवेश झाला, यामध्ये काय म्हणजे मी तो काळ फार कमी बघितला आहे. कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट म्हणजे जसं परमिट राज म्हणतो तो.
म्हणजे त्याच्यानंतर 90 साली सुद्धा लिबरलाइज जरी झालं असलं तरी ते पूर्ण झालेलं नव्हतं. सुरुवात झाली. थोडंफार म्हणजे त्याला गती चांगली मिळाली होती की आपण काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो ह्याकरता. मी साधारण 82 साली इथं आलो. माझं काम चालू झालं आपल्या गाडगेबाबडे इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर 83 मध्ये मी ऑटोमोबाईलला गेलो. अच्छा. त्यामुळे ऑटोमोबाईल डीलरशिप आमच्या होत्या. तर तिथं आमच्याकडं हेडिंग दॅट ऑर्गनायझेशन कोण नसल्यामुळं आमच्यामध्ये डिस्कशन होऊन मध्ये आम्ही म्हटलं की मी ते हेड करतो आणि त्याला पण एक कोणतरी जबाबदार व्यक्ती त्यावेळेला पाहिजे होती. कारण का बरेच डीलरशिप्स तिथं आमच्याकडे असल्यामुळं एक फॅमिली मेंबर तिथं असणं फार गरजेचं होतं. पण त्यावेळेला ह्या दोन्हीमध्ये एक लक्षात आलं की बाबा इकडं पिगायांना सुद्धा मिळवायचं म्हणजे कसं असायची. फाउंड्रीमध्ये पिगायन लागायचं, कंट्रोल हे असल्यामुळं तिथं ते सगळं त्याला लायसन्स घ्यायचं, ते लायसन्स प्रमाणे पिगायन मग हे करायचं आणि ते पिगायन त्यांच्याकडून प्रोडक्शन झालं की ते तुम्हाला मिळणार. अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट होतं प्रोडक्शनला. म्हणजे मी ऐकत होतो, हे मी अनुभवलेलं नाही आहे, बरोबर, पण ऐकत होतो की बाबा समोर मार्केट आहे, लोकांचे ऑर्डर्स आहेत, पण त्याला बॅकअप करण्याकरता मटेरियल नाही, कच्चा माल नाही, अशी परिस्थिती व्हायची. आणि अशा वेळेला ते कसे ते सगळं जुळवून आणायचे. मग ह्याच्याकडे जा त्याला भेट, संदूरला जा त्यांना भेट, इकडे जा ह्यांना भेट. US ब्राझीलमध्ये बऱ्याच ठिकाणी माझे वडील सांगत होते आम्ही जायचो तिथं ब्राझीलमधनं पिगायन इम्पोर्ट करून आणलं होतं. ते कसं आम्ही सगळं केलं. बरेच त्यांच्याकडे किस्से भरपूर आहेत. पण लिबरलायझेशन नंतर दोन्ही भाग आले. कारण लिबरलायझेशन मध्ये एक आहे की कंट्रोल मार्केटमध्ये मार्केट हे कंट्रोल मार्केट होतं. लिबरलायझेशन झालं तर मार्केट सुद्धा लिबरलाइज झालं. आता कॉम्पिटिशन वाढली. पूर्वी कंट्रोल याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आणि ज्यावेळेला लिबरलाइझेशन कॉम्पिटिशन वाढली आणि कॉम्पिटिशन वाढल्यानंतर त्या कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये आपला माल कसा व्यवस्थित असायला पाहिजे, प्राइसिंग कसं असायला पाहिजे आणि क्वालिटी कशी असायला पाहिजे आणि आपला कस्टमर हा कायम आपल्या बरोबर राहील ह्याच्याकरता काय आपल्याला कसरत करायला पाहिजे. कसरत म्हणायला नाही, पण काय काय पावलं उचलायला पाहिजेत हे फार महत्वाचं शिकायला लागलं त्यावेळेला. कारण का हा एका एन्व्हायरमेंटवर दुसऱ्या एन्व्हायरमेंटवर जायचं, ह्याच्यामध्ये हा अनुभव जो आहे, जो लिबरलायझेशनचा अनुभव बाहेरच्या देशामध्ये आम्ही बघत होतो यायच्या आधी, तो निर्माण होत होता. आणि त्यावेळेला लक्षात आलं की बाबा हा इतका सोपा मार्ग नाही आहे. नुसतं लिबरलायझेशन म्हणून जग पुढं जात नाही. त्याला लागणारं स्किल आणि त्या लिबरलायझेशन मार्केटमध्ये टिकण्याचं स्किल हे पण एक वेगळं आपल्यामध्ये यायला लागतं. बरोबर. म्हणजे त्याकरता क्वालिटी आहे, मार्केट आहे, कस्टमर सर्व्हिस आहे, त्याच्यामध्ये असणारे स्टॉक्स आहेत, कसे मॅनेज करायचे. कारण का लिबरलाइज याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की मार्केट आहे आणि माझ्याकडे स्टॉक नाही आहे. म्हणजे मी स्टॉक तयार केला आणि त्याच्यामध्ये मार्केट जर का दुसऱ्या माणसाने तोपर्यंत कॅप्चर केलं की माझ्याकडे स्टॉक राहिला, पण मार्केट दुसऱ्याने घेऊन खाऊन टाकलं. त्यामुळे टाइमली सगळं असणं आणि करणं हे फार महत्वाचं होतं. त्यामुळे हे शिकायचं जे होतं त्यावेळेला, हे लिबरलायझेशन झालं त्यावेळेला मी तिथं नव्हतो, पण परत आमच्यामध्ये डिस्कशन हे ते संध्याकाळी चर्चा आहे ते ह्यातून ऐकायला मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत. आणि वडिलांच्याकडे दररोज संध्याकाळी त्यांचे सगळे ऑफिसमधले लोक, मॅनेजर्स आणि ते संध्याकाळी गप्पा करायला यायचे. त्यामुळे तिथून सुद्धा आम्हाला भरपूर बाकीच्या बिझनेसेस मध्ये काय चाललेलं आहे हे ऐकायला मिळायचं. कारण माझ्या त्या मी जेव्हा डीलरशिप मध्ये आलो त्यावेळेचं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर अँबॅसेडर गाडी म्हणा किंवा जीप गाडी म्हणा किंवा APIची स्कूटर म्हणा किंवा फर्ग्युसनचा ट्रॅक्टर असू दे, ह्या सगळ्याला बुकिंग करून त्याला नंबर लावूनच त्या गाड्या त्यावेळेला ट्रॅक्टर त्यावेळेला मिळायचे. काही कंट्रोल एन्व्हायरमेंट होतं त्यावेळेला. बरोबर लक्षात घ्या. त्यांना पण ते लायसन्स प्रमाणे आम्हाला आठवते म्हणजे गाड्यांना नंबर लावायचा 5-6 महिने. लिबरलायझेशन जसं चालू झालं हळूहळू आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की आता प्रोडक्शन तुम्ही
गव्हर्नमेंटकडे जाऊन करू लायसन्स वाढवून घ्या, हे वाढवून घ्या असं लागत नाही. तुम्हाला जमत असेल तुम्ही करा. ते नो लायसन्स राज ॲट दॅट टाइम. बरोबर. त्यामुळे गाड्या ह्या प्रोडक्शन व्हायला लागल्या. हा. आणि प्रोडक्शन व्हायला लागल्यानंतर मॅन्युफॅक्चररचा आमच्यावर दबाव, आता गाड्या उचला. आता गाड्या उचला. तर काय होतं की पूर्वी बुकिंग असलेलं असल्यामुळे आम्हाला सिक्युअर वाटायचं की बुकिंग आहे, तेवढ्याच गाड्या आल्या की तेवढ्याच द्यायच्या की काम संपलं. बरोबर. आता मार्केटमध्ये जाऊन मार्केटिंग करून लोकांना शोधून मार्केट तयार करायचं हा अनुभव कुठं होता? अजिबात नव्हता. अच्छा. त्यामुळे काही महिने आम्हाला हे स्ट्रगल करण्यामध्ये गेले की बाबा मार्केट तयार कसं करायचं, मग लोकांच्याकडे पोचायचं कसं. पहिल्यांदा त्यावेळेला मला आठवतंय की आम्ही ते थोडे थोडे मेळे घ्यायला चालू केले ऑटोमोबाईलची. अच्छा अच्छा. आणि लोकांना बोलवायला लागलो की गाडी बघायला या. बरं. पूर्वी टेस्ट ड्राईव्ह आणि हे ते त्यावेळेला तेवढं प्राधान्य त्याला दिलं जात नव्हतं. बरं. पण जास्त करून गाडी बघायला या, नवीन मॉडेल आले, आपलं हे आले तर तुम्हाला त्याचा हे होईल, तुमची जुनी गाडीपेक्षा ही गाडी कशी छान आहे. एकत्र बोलून सांगण्याकरता ते मेळे आम्ही छोटे छोटे हे करत होतो. अच्छा. सर, दुसरा एक प्रश्न म्हणजे की कोणताही उद्योग जर यशस्वी करण्यासाठी नवे प्रवाह, नवे तंत्रज्ञान आत्मसात करावं लागतं. तुम्ही ते कसं आत्मसात केलं यावेळी? जसं बोललो की मी यायच्या आधीच घाटगे पाटील इंडस्ट्रीने ती पहिली स्टेप घेतली होती की ऑटोमॅटिक फाउंड्री लाईन, म्हणजे कुंकल वॅगनरची ही लाईन फुल्ली ऑटोमॅटिक लाईन त्यांनी आणली होती त्यावेळेस. ती मी साधारण 79-80 मधली गोष्ट सांगतो. त्यामुळं नवीन तंत्रज्ञान तुम्ही आणल्याशिवाय तुम्ही कम्पिटेटिव्ह राहू शकत नव्हता, एक. आणि दुसरं म्हणजे क्वालिटी आणि प्राइस मेंटेन जर करायची असेल तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय तुम्ही ती ठेवू शकत नव्हता. बरोबर. त्यामुळे ही गरजेचं एक रिक्वायरमेंट होती की तुम्ही नवीन तुमच्या प्रोडक्शन टेक्निक्स आणि ह्याच्यामध्ये तंत्रज्ञान आणून तुम्हाला प्रोडक्टिव्हिटी, क्वालिटी आणि प्राइस या तिन्हीवरती नियंत्रण ठेवणं फार महत्त्वाचं होतं. बाकी आमच्या ऑटोमोबाईलच्या ह्याच्यात जर बघितलं तर मी जेव्हा डीलरशिप चालू केली होती त्यावेळेला बरेचशा नवीन मशिनरी, गराज इक्विपमेंट यायचे त्यावेळेला. तर आम्ही त्यावेळेला विचार असा करत होतो की बा या नवीन कार वॉशेस मिळायला लागले. ते म्हणजे अमेरिकेत जे आपण बघतो की ते मोठे त्याला ब्रश असतात, तसे ते टनल मधनं गाडी घेऊन द्यायची, ते सगळं ऑटोमॅटिक करतं. अशा टाईपच्या सुद्धा प्रमोशन गराज इक्विपमेंट वाले करत होते. पण नुसतंच ते प्रमोशन करत होते, पण तो खरोखर त्याचा मला प्रोडक्टिव्ह यूज करू शकतो का, नुसतंच नॉवेल्टी म्हणून असणं आणि त्यातून प्रॉफिटेबल तो इन्व्हेस्टमेंट करणं, ह्या दोन गोष्टी त्यावेळेला फार महत्वाच्या होत्या. आणि कोल्हापूरच्या सारख्या ठिकाणी आणि सांगली, आम्ही जिथे आमची डीलरशिप होती त्या ठिकाणी मला लक्षात आलं की बाबा लोकांना ते मशीनमधनं घालून पैसे तुम्हाला एक जास्त देऊन त्यावेळेला 100 रुपये देऊन करायचे, त्याच्यापेक्षा 10 रुपये देऊन एका गड्याला लावलं कामाला की तो तेच 10 रुपयात काम करून देत होता, धुवून काढायचं सकाळी आणि कुठं न जात घरात येऊन तो काम करतो. त्यामुळे ही मानसिकता असल्यामुळं किती तंत्रज्ञान जरी म्हटलं तर ते इव्हॅल्युएशन करणं की ते किती योग्य आहे. आणि नुसतं तंत्रज्ञान आणून त्याचा जर का आपल्या दृष्टीने फायदा झाला नाही तर नुसतंच तो एक कॉस्ट सेंटर होऊन बसतं. बरोबर. आणि त्यामधनं नुकसान तर होतच होतं. ॲट द सेम टाइम तुम्हाला ज्या गोष्टीचा नवीन विचार करून करायला पाहिजे होता त्याच्यावरचा मग तुमचा विश्वास कमी व्हायला लागतो. बरोबर आहे. आणि नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये मग तुमचे हात कसायला लागतात. बरोबर. म्हणजे त्याच्याबद्दल अवेअरनेस फेल्युअर करू द्यायचं नाही. बरोबर. म्हणजे त्याबाबत त्याचं महत्व पटवून देणं, बऱ्याच आम्ही आणलेले होते. म्हणजे आम्ही स्मोक मीटर आणले होते, हे कंपल्सरी केले होते त्यावेळेला की एक्झॉस्ट गॅसमध्ये येणारं जे प्रदूषण आहे ते अगदी आपल्या नॉर्म प्रमाणे आहे का नाही ह्याच्याकरता लागणारं टेक्निक, एक मॅन्युअल पूर्वीचे फिल्टर मिळायचे आणि मग ते एक कम्पॅरेटिव्हली एक चार्ट असायचा त्याला लावून बघायचं, ते ह्याच्याप्रमाणे कुठल्या ह्याच्यात बसतं चार्टच्या शॅडोमध्ये ते त्याचं व्हॅल्यू असं असायचं. पण त्याच्यानंतर आले ते डिजिटल आले की तुम्ही ते आम्ही वापरायला लागलो, ते लोकांना आवडायला लागले.
काय ते डिजिटल प्रिंटआउट द्यायचे, ते तुम्हाला प्रिंटआउट राहायचा तुमच्याकडं. बरोबर आहे. ह्याला काय मी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं की बाबा तुझं पोल्युशन मध्ये बसतंय बरं, हां हां, रेंजमध्ये. बरं, हां हां, तर अशा काही आम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या होत्या. मग बऱ्याच ठिकाणी आम्ही मग व्हील अलाइनमेंटच्या हे आणले होते इक्विपमेंट. त्या वेळेला जे अवेलेबल होऊ शकत होतं कॉस्ट इफेक्टिव्हली. बरोबर, हां, कारण का नुसतंच तंत्रज्ञानाच्या पाठीमागे पळणं आणि त्याची त्यावेळेला इम्पोर्ट ड्युटी आणि ह्या त्या भयानक होत्या. बरोबर, म्हणजे अवेलेबल लिबरलायझेशन फक्त काही भागात झालं होतं, सगळ्याच भागात झालं नव्हतं. बरोबर. त्यामुळे इम्पोर्ट ड्युटी हे ते जर बघितलं तर ते आपल्याला परवडायचं नाही. पण तरी सुद्धा आम्ही त्यात कुठल्या गोष्टी त्यातून आपण वापरून लोकांना त्याची क्वालिटी वर्क देऊ शकतो असे काही तंत्रज्ञानाच्या गोष्टी केल्या, आणल्या. व्हील अलाइनमेंट होतं, एक्झॉस्ट गॅस अनालायझर होता, AC त्यावेळेला फार नसायच्या गाड्या, AC चार्जेस हे ते त्यावेळेला महत्वाचं नव्हतं. हेडलाईट अलाइनमेंट म्हणून मिळायची. पूर्वी तुम्हाला आठवत असेल की गाडी समोरून आली की सगळे फुल डोळ्यावरती यायचं आणि त्यावेळेला ते सगळं अलाइनमेंट आणि हे ते सगळं करून देण्याकरता इक्विपमेंट होतं. अशा काही प्रॅक्टिकल गोष्टी ज्या कमी खर्चामध्ये पण ज्याच्यामधनं आपण लोकांना चांगली सेवा देऊ शकतो अशा टाईपचे तंत्रज्ञानाच्या गोष्टी आम्ही जरूर आणल्या ऑटोमोबाईल याच्यामध्ये. कम्प्युटरायझेशन हा एक त्यावेळेला नुकताच पर्सनल कम्प्युटर्स हे पहिल्यांदा त्यावेळेला जगामध्ये चालू झाले होते. म्हणजे 80sच्या सेकंड हाफमध्ये पर्सनल कम्प्युटर्स बाकीच्या देशामध्ये चालू आले. इंडियामध्ये साधारण तो 90मध्ये तो अवेलेबल व्हायला लागला. पण एका कम्प्युटरची किंमत त्यावेळेला 90 साली 1,50,000 1,60,000 साध्या एका 10 MBच्या मेमरी असलेल्या वेळेला लागायचं. त्यावेळेला मला धाडस वाटायचं किंवा आपण हे घ्यायचं का नाही. पण त्यावेळेला धाडस करून एकदा ती एक घेतलं आणि मला अमेरिकेमध्ये थोडाफार प्रोग्रामिंगचा अनुभव असल्यामुळे मी तो एक पर्सनल चॅलेंज म्हणून घेतला किंवा याच्यावरती आपल्याला काय काय करता येतं, काय करू शकतो आपण फॉर आवर बिझनेस. म्हणून तो मी ती इन्व्हेस्टमेंट म्हणून करून त्याच्यावरती मग काम चालू केलं. मग इन्व्हेंटरी मॅनेजमेंट चालू केलं. नवीन तंत्रज्ञानाचं तुम्ही महत्व ओळखून ते इंट्रोड्यूस केलं. अगदी पहिल्यांदा स्वतः शिकलो. बरोबर. आणि मग ते कसा आपल्या बिझनेसमध्ये आणता येईल ह्याच्यावरती मग बरेचसे डेव्हलप केले प्रोग्राम्स आणि मग ते ट्रायल आउट करून काय बरं म्हणायचं त्याचा काही ठिकाणी आम्ही वापर पण चालू केला. बरोबर. कम्प्युटरच्या किमती कमी आल्या. ते 1.5 लाखावरनं जवळजवळ मी 1-1.5-2 वर्षामध्येच त्या साधारण 40-50 हजारापर्यंत आल्या होत्या. कुठेही तंत्रज्ञान मार्केटमध्ये नवीन येतं त्यावेळी तिचं अगदी असते पण फार मोठा खर्च येतो. बरोबर. थोडक्यात जर घाडगे ग्रुपचा विस्तार कसा केला म्हणजे आज दिसते आज एम्पायर सगळं. ज्यावेळेला घाडगे पाटील ग्रुपचं विभागणी झालं 90 साली आणि ते आमच्या दोघांच्या समजुतीने झालं. असं काय कुठं काय अंडरस्टँडिंग झालं की त्यावेळेला घाडगे ग्रुपकडं फक्त ॲक्टिव्ह कंपन्या म्हणजे ट्रान्सपोर्ट आणि मोहन ट्रॅव्हल्स अशा 2 मेजर कंपन्या आमच्याकडं आल्या होत्या. KGP ही आली होती पण त्यावेळेला KGP बंद झाली होती. किर्लोस्कर गाडगे पाटील. तर त्या लक्ष्मी मोपेड्स आपण तिथं तयार करायचो. पण ते काही दुर्दैवी स्ट्राईक्स आणि हे ते झाले. त्यामधनं त्या कंपनीवरती बरंचसं अनफॉर्च्युनेटली मोठं फायनान्शियल लॉस झाला आणि त्यामधनं ते बाहेर पडू शकली नाही आणि डिव्हिजन झाल्यानंतर ते पैसे तेवढे गुंतवणं त्या कंपनीमध्ये बरोबर तेवढं कपॅसिटी डिवायडेड ग्रुपवरती आपल्याकडे राहिली नाही. कारण या डिव्हिजनमध्ये सुद्धा देवाणघेवाण ह्याच्यामध्ये पैसे सगळे आपल्याला हे करायला लागले, अलोकेट करायला लागले. तर फ्री पैसा असा कुठं राहिला नव्हता त्यावेळेला. त्यामुळं ती कंपनी काही रिवाईव्ह करू शकलो नाही आपण त्या प्रॉडक्टप्रमाणे त्या प्रॉडक्टवरती. पण ती तशी डिफंक्ट राहिली ती. पण आम्ही असं ठरवलं होतं की आम्हाला मला ट्रान्सपोर्ट धंद्यामधली काही माहीत नव्हती, मोहनला पण काही माहीत नव्हती, माझ्या मोठ्या भावाला. त्यामुळे आमचा पहिला प्लॅन असा होता की आपल्याला पहिल्यांदा स्वतःला शिकायला पाहिजे हा धंदा चालवायचा. म्हणजे आधी त्यातले काही न्यूआन्सेस माहीत नसले तर काय चालवणार. फॉर्च्युनेटली त्यावेळेला काय झालं की काही लोक आमच्यावर राहिली
काही बरेचसे लोक ग्रुप रॉयल्टी प्रमाणे हे झाली, पण बरीचशी राहिली. आणि त्या ह्याच्यामधनं आम्ही ते पहिले 1-2-3 वर्ष कन्सॉलिडेशनमध्ये घालवले की धंदा टिकवायचा, आपण शिकायचं आणि वाढवण्याकरता लागणारी एक खेळता पैसा जर का आपल्याकडे नसेल तर उगाचच मोठी झेप घेण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. आणि आपल्या फायनान्शियल कॅश फ्लोला अडचण आणून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्याची काही हे करायची गरज नाही आहे. तर पहिले 1-2-3 वर्ष आम्ही कन्सॉलिडेशनमध्ये काढली, मी आणि मोहन. आणि त्यावेळेला एक बरेच लोक आमचे जे वेल विशर्स होते, बोथ फ्रेंड्समध्ये होते आणि काही इंडस्ट्रीमधले होते, ते आम्हाला सारखे म्हणायचे की बाबा की तुम्ही डीलरशिपमध्ये का येत नाही, तुम्हाला ह्या डीलरशिप आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही या. आम्ही म्हटलं नाही, आम्हाला ते आत्ता ही परिस्थिती आमची जी आहे त्यामध्ये ही डीलरशिपची इन्व्हेस्टमेंट करून नवीन तेवढे कमिटमेंट फंड्स करून आणि तेवढी बँडविड्थ परत त्याला द्यायची, बरोबर आहे, ह्याच्यावरती आम्ही आहे तेच कसं व्यवस्थित स्टेबलाइज करू शकतो ह्याच्यावरती लक्ष देऊ. म्हणून जवळजवळ पहिले 10 वर्ष तरी 8 वर्ष तरी आम्ही ट्रान्सपोर्ट आणि बाकीचे जे काय अलाइड बिझनेसेस होते ट्रान्सपोर्टबरोबर ते सगळे स्टेबलाइज करण्यामध्ये आम्ही ते आमचे पहिले काही वर्ष वापरले. आणि मग पहिल्यांदा संधी आली ती आली म्हणजे हुंडाईकडनं की तुम्ही डीलरशिपसाठी बघा. त्यावेळेला असं लक्षात आलं की बाबा आपण जर का ह्या संध्या सोडायला लागलो तर नवीन संधी अशी काय सांगून येत नाही. बरोबर आहे. तर एक आपण संधी दार ठोठवते. हो. आणि ते आमच्याकडे जागा होती ऑटोमोबाईल्ससाठी, म्हणजे जिथं आता हुंडाईची शोरूम आहे ती तशीच जागा पडून होती. तर आम्ही विचार केला की आता ह्याच्या जागेचा काहीतरी उपयोग तर व्हायला पाहिजे, त्यामुळे तिथं आम्ही ते स्वीकारले की आपण हुंडाईची शोरूम चालू करायची. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्या ज्या ही हुंडाईची असू दे किंवा TVSची असू दे किंवा टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलची असू दे, ह्या सगळ्या किंवा भारत बेन्झ म्हणून जे आम्ही मध्ये एक पुण्यामध्ये डॅमलर बरोबर ट्रक्सची हे चालू केलं डीलरशिप, ह्या सगळ्या डीलरशिप्स हे आम्ही कुठं ॲप्लिकेशन करून मिळवलेलं नाही. मेरिट आणि विश्वास लोक आमच्याकडे आली किंवा असं आम्हाला डीलरशिप कोल्हापूर आणि ह्या भागात द्यायची आहे, पहिला चॉईस तुम्हाला आहे, तुम्ही जर नाही म्हटला तर आमच्याकडे बाकीचे ऍप्लिकेशन आलेले आहेत ते आम्ही प्रोसेस करू. एवढं गुडविल तुमचं, एवढं गुडविल. आणि पूर्वीच्या आमच्या कामाची पोचपावती होती म्हणाला. बरोबर. म्हणजे नाही म्हटलं गाडगे घराणा म्हणजे 70-80 वर्ष व्यवसाय आहे, इतिहास आहे, चांगलं नाव आहे, त्याचा फायदा निश्चित झाला असणार. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही अगदी म्हणजे मिळते म्हणून घ्यावं असा पण विषय नव्हता. त्या वेळेला तो इव्हॅल्युएट करून घेतला. कारण TVS आलं त्यावेळेला ऑलरेडी त्यांचं TVSची डीलरशिप कोल्हापूरला होती. अनफॉर्च्युनेटली ती व्यवस्थित चालवली नसल्यामुळं ती डीलरशिप फेल गेली इथं. आणि त्याच्यामधनं तयार काय होतं, नॉर्मली डीलरशिप ज्यावेळेला फेल जाती त्यावेळेला ग्राहकामध्ये एक नेगेटिव्हिटी तयार होती त्या प्रॉडक्ट बाबतीत. बरोबर. इथं सर्व्हिस मिळत नाही, इथं काहीच मिळत नाही, माझं मी घ्यायचं कशाला, उद्या ही बंद झाली तर काय करायचं. स्पेअर साईज पार्ट्स अशा ह्याच्यामध्ये आम्ही त्या डीलरशिप स्वीकारल्या, जिथं मार्केटमध्ये त्याचा सेल अगदी कमी होता तो सेल बदलून मार्केट लीडर बनलो. आणि त्या कंपन्यांना दाखवून दिलं की बाबा आमच्यामध्ये केपेबिलिटी आहे की तुमच्यासाठी आम्ही हे मार्केट परत तयार करू शकतो. त्यामुळे ती बघितल्यानं टाटा मोटर्स आमच्या पाठीमागे लागले की देसाईंच्याकडे होती, तुम्हाला माहिती आहे. अनफॉर्च्युनेट त्यांच्याकडनं सुद्धा ती त्यांच्या इंटरनल इश्यूजमुळे ती बंद पडली. आणि त्याच्यानंतर टाटाला सुद्धा हाच विषय आला की बाबा कोल्हापूर सारख्या ठिकाणी आपलं रिप्रेझेंटेशन नाही आहे. तर त्यांनी आम्हाला परत हे केलं की तुम्ही आमचे, पहिल्यांदा टाटाचा रूल होता की ट्रान्सपोर्ट कंपनी असणाऱ्या लोकांना डीलरशिप द्यायची नाही, असं मी ऐकलं होतं. बऱ्याच ठिकाणी असे त्यांनी नाकारले होते की ट्रान्सपोर्टर आणि डीलर हे एकत्र असायला नको. पण तुमच्यासाठी अपवाद झाला असं म्हणायला हरकत नाही आहे असं मला वाटतं. पण त्यावेळेला त्यांनी येऊन आम्हाला रिक्वेस्ट केली की बाबा तुम्ही आम्हाला हे मार्केट परत रिवाईव्ह करण्यामध्ये मदत करा.
म्हणजे तुमच्या कामाची ती किंवा गुडविलची ही पोचपावतीच आहे. अगदी. आणि सिमिलर मग भारत बेन्झ पण त्याच दिशेनं, मग तुम्ही तुमच्याशिवाय आम्हाला मार्केटमध्ये तुम्ही आमचं नाव करू शकणार नाही, ह्या बेसिसवरती त्यांनी आम्हाला भारत बेन्झची डीलरशिप दिली. सर आता आपण बिझनेस उद्योग ह्या सगळ्या ह्याच्यातून थोडं जर आता नवीन एजकडे येऊया. आता डिजिटल एज सुरू झाले, डिजिटायझेशनचं वेगळं सुरू आहे. तुम्ही जुन्या काळातही काम केले, जुन्या काळाचा तो व्यवसाय आणि आता हे आपलं ह्याचं डिजिटायझेशन युग, तर कसं तुम्ही हे कराल, फरक काय कराल? काय आता डिजिटलायझेशनच्या पलीकडे गेलेलं आहे, AI वरती आलेला होता आपण. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता अगदी बरोबर आहे. डिजिटल डेटा AI is the future. AI वरती आपण आता पोहोचलेलो आहोत. माझा पण त्याच्यावरती बरंचसं वाचन चालू आहे, कारण मी पण त्यामध्ये नुसतं पेपरमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे येतं TV वरती किंवा YouTube वरती तेवढंच माहिती आहे. पण खरोखर हा एक प्रगतशील वाटचाल आहे इन्फॉर्मेशन एजमधली. बरोबर आहे. तर पहिल्यांदा आपण चालू केलं ते साधं कम्प्युटरायझेशन आणि डेटा मॅनेजमेंट. त्याच्यानंतर डेटावरनं आपण गेलो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटवर. बरोबर. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटवरनं गेलो नॉलेज मॅनेजमेंटवर. बरोबर. आता नॉलेज मॅनेजमेंटच्या नंतर पुढे आलो आपण हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर. बरोबर आहे. असे हे टप्पे आहेत. तर ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये शिकण्यासारखं असतं, कारण का प्रत्येक टप्पा हा आपण इमिजिएटली अनुभवू शकत नाही. त्याच्यावरती बरंचसं वाचन करायला लागतं, सेमिनार अटेंड करायला लागतात. त्यातून मग आपल्या धंद्याला काय योग्य आहे तेवढंच आपल्याला घेऊन त्याच्यावरती आपल्याला काम नवीन तंत्रज्ञान आले म्हणून घ्या आणि अप्लाय करा असं अजिबात नाही, अजिबात चालत नाही. आणि काय मग तो अकॅडमिक खेळ होतो, म्हणजे नुसतं त्याच्याकडे आहे म्हणून माझ्याकडे पाहिजे नाही, अभ्यास झाला पाहिजे. आता आमच्याकडे ERP सुद्धा, ERP आमच्या ट्रान्सपोर्ट धंद्यामध्ये मी बरेच ERPचे इव्हॅल्युएशन केले. म्हणजे तुम्हाला लागणारं ERP म्हणजे लागणारं सगळं सॉफ्टवेअर, मग ते राईट फ्रॉम अकाउंटिंग, सेल्स, परचेस, मार्केटिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, ह्या सगळ्या ह्युमन रिसोर्सेस, CRM, आता ही मोठी मोठी सगळी नावं आहेत, पण हे सगळे जे डिपार्टमेंट आहेत ह्यामध्ये काम करून एकमेकाशी बोलणारे मॉड्यूल्स, इकोसिस्टम तयार होती. एक फुल इंटिग्रेटेड मॉड्यूल म्हणून त्याला ERP म्हणतात. तर हे जे ERP जे आहे, आता मी ERP म्हणतोय पण मी त्याला म्हणतो की एक सॉफ्टवेअर आपल्याला कंपनीला रन करण्याकरता जे पाहिजे ते सॉफ्टवेअर बाहेरून विकत घेऊन आपल्याकडे इम्प्लिमेंट करण्याकरता मी बरंचसं त्याच्यावरती अभ्यास केला. आणि लक्षात आलं की बाबा प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये काही ना काहीतरी शॉर्टकमिंग्स आहेत, की जे माझ्या धंद्यामध्ये मला वापरता येत नाहीत. आणि त्याच्याकरता ते सॉफ्टवेअर असं म्हणतं की माझं सॉफ्टवेअर वापरायचं असेल तर तुमच्या धंद्यामधले प्रोसेसेस तुम्ही बदला आणि माझ्या ह्याला लागणारे आहेत प्रोसेसेस ते तुमच्या ह्याच्यामध्ये घाला. बरोबर. मग मी असा विचार केला की मी जर का माझे प्रोसेसेस जर सॉफ्टवेअरसाठी बदलायला लागलो तर मग माझ्यामध्ये युनिकनेस काय राहिला. बरोबर. माझी जी काही युनिक बिझनेस प्लॅनिंग किंवा प्रोसेस आहे, बरोबर, तो जर का मी सोडला तर तो दुसरं कोणी तो सॉफ्टवेअर घेतले की त्याला तो प्रोसेस मिळाला, बरोबर, तो माझ्यासारखा धंदा करणार, तो सगळं माझ्यासारखं करणार, मी काय वेगळं दाखवणार माझ्या धंद्यामध्ये. म्हणून ते बऱ्याच ठिकाणी मी ते रिजेक्ट केलं आणि मग असा डिसिजन घेतला की आपण स्वतःचं सॉफ्टवेअर स्वतः डेव्हलप करायचं. बरोबर. आणि तो सगळा सॉफ्टवेअरचा इनिशिएटिव्ह हे आम्ही एक टीम तयार केली, त्या टीमनी आणि आम्ही मिळून तो सगळा राबवला. जवळजवळ 2-2.5 वर्ष त्याच्यावरती काम केलं. आणि आज माझ्या दृष्टीने आम्ही जो सॉफ्टवेअर जे केलेलं आहे आमच्यासाठी ते एक खरोखर म्हणजे मी ते मार्केट करू शकीन दुसऱ्या ट्रान्सपोर्ट कंपनीना व्यवस्थित त्याला हे करून इतपत आणून ठेवलेलं आहे. पण मी जर मार्केट केलं तर परत माझी USP दुसरीकडे जाणार. बरोबर आहे. त्यामुळे ते करायचं का नाही का हे आपलं जे आहे प्लस पॉईंट तो असाच ठेवायचा. आणि हे आपणच आपल्या धंद्यामध्ये आता तोच सॉफ्टवेअर मी माझ्या कुरिअर कंपनीमध्ये पण हे केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि तो अगदी व्यवस्थित चालू आहे. आता गेले 40-45 वर्ष तुम्ही ह्या प्रवासात आहात उद्योगाच्या आणि एवढ्या ह्या सगळ्या
जे निर्णय घेताना किंवा इथला ताणतणावाचं काय असताना कुटुंबाची एक साथ लागते. तर आपल्याला या बाबतीत कुटुंबाची साथ कशी मिळते का? अगदी बरोबर आहे. कुटुंबाची साथ असल्याशिवाय काय आहे की पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून जसं वाढत आलो त्यावेळेला जॉईंट फॅमिली होती आमची. बरोबर आहे. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये आमच्या घराण्यामध्ये मी आणि माझे काका पहिल्या मी ज्यावेळेला जन्माला आलो त्यावेळेला माझी फॅमिली आणि माझ्या काकांची फॅमिली असे आम्ही एकत्रित वाढले. त्याच्या आधी चौघं भाऊ आणि त्यांच्या फॅमिली राहत होत्या, पण ते लगे एक पुण्याला गेले, एक बँगलोरला गेले, त्यामुळे त्या फॅमिली त्यांच्याबरोबर तिकडे गेल्या. पण राहिले शेवटी सकाराम पंत आणि माझे वडील वसंतराव असे ते दोघंच राहिले. आणि ह्या फॅमिलीमध्ये मी ज्या जन्माला आलो त्यावेळेचं वातावरण जे होते ते या दोन फॅमिलींच्या मध्ये जास्त. तुम्ही एकत्रित कुटुंब पाहत तुम्ही वाढला. अगदी अगदी. त्यामुळं प्रत्येकाचा सपोर्ट, म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की ही काकांची मुलं किंवा हे असं, आम्ही एकत्रच सगळी वाढलं असल्यामुळे एकमेकांना सपोर्ट करून, म्हणजे आईला आणि वडिलांना कुठलाही त्रास पोचू नये मुलांच्यापासून म्हणून मोठ्या बहिणी छोट्या लोकांचे सगळे, मग ते चुलत बहीण असू दे नाही तर माझी सख्खी बहीण असू दे, सगळेजण एकच. आम्ही माझ्या वडिलांना सुद्धा आम्ही वडील कधी बाबा नंतर म्हणालो, सगळे काका म्हणायचं, आम्ही पण काकाच म्हणायचो, वसंत काका, असंच व्हायचं. ते म्हणजे अशी ही घडवलेली आमची ही फॅमिली. पण प्रत्येक फॅमिली मेंबरला तेवढंच फ्रीडम होतं की जे त्याला करायचं आहे ते त्यांनी परस्यू करायचं. त्यामुळे सगळ्या माझ्या बहिणी जर म्हणाला, चुलत बहिणी तर डॉक्टर झाल्या, इंजिनियर झाल्या, होम सायन्स झाल्या. त्यामुळं असं कुठंही नव्हतं की बाबा फॅमिली मुलींनी घरी बसून काम करायचं आणि बाकीचं काय फक्त पुरुषांनी हेच करायचं असं नव्हतं. त्यामुळे तो एक जो पहिल्यापासून जो अनुभव घडवलेले संस्कार होते ते कायम होते. त्यामुळं ज्यावेळेला आमची फॅमिली सेपरेट जरी झाली तर आम्ही अजून त्यांच्याबरोबर काका आणि ह्याच्यात एकमेकांना चुलत बहीण आम्ही बहीणच म्हणून मानतो सगळ्यांना. पण ऑफकोर्स न्यूक्लिअर फॅमिली होती ती जसे थोडीशी आता आम्ही वेगवेगळे झालेलो आहे. पण फॅमिली एकसंपणा अजून टिकलेला आहे. पण म्हणजे फॅमिली मेंबर्स मध्ये कुणाला काय करायचं असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायचं हे मात्र नक्की. बरोबर आहे. त्यामुळे ज्यावेळेला आमचं हे सेपरेशन झालं त्यावेळेला माझं लग्न झालं होतं, मोठ्या भावाचं ऑलरेडी लग्न झालं होतं. त्याला असं ठरलं होतं, बायका म्हणाले की आम्ही घरी बसून काय करू, आम्हाला पण काहीतरी काम द्या. म्हणजे जरूर. त्यामुळं त्या पण आमच्या ह्या सगळ्या कामामध्ये आल्या आणि त्याच्यामध्ये खरोखर त्यांचा हातभार आमच्या सगळ्या ह्याला लागला. कारण का मी जसं बोललो, जसं डिव्हिजन झालं तर आम्ही एका अशा वातावरणामध्ये आलो होतो की ज्याचं आम्हाला काय माहितीच नव्हतं. म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, बरोबर आहे, हे शिकायचं होतं, कन्सॉलिडेशन करायचं होतं. आणि त्यामध्ये घरची लोक आपल्याबरोबर असणं फार महत्वाचं होतं. त्यामुळे साधना आणि नंदिनी ह्या दोघे जण आले. एकाने कुरिअर कंपनी एक वेगळी चालू केली, तेज कुरिअर नावाने, ती साधना भक्ती आहे. आणि मोहन ट्रॅव्हल्स ही जी काय कंपनी त्यावेळेला होती त्याचा विस्तार आणि पुढचं हे करण्याकरता नंदिनी घाटकेने तो रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे तिथं आम्हाला मग दोघांना लक्ष घालायची तशी गरज पडली. बरोबर. त्यांना जेवढी काय लागती तेवढं त्यांना मदत आम्ही करत होतो. पण बाकीची टीम होती, सगळी होती. त्यामुळे त्याच्यामधनं त्यांनी खरोखर त्या सगळ्या व्यवसायावरती चांगलं, ही सगळी साथ होती म्हणून हे सगळं तुम्ही साम्राज्य सगळं उभं करू शकलो. हे फार महत्वाचं आहे. आणि माझ्या दृष्टीने ही जर साथ लागली नसती, काही म्हणजे लागली नसती म्हणा, किंवा आम्ही ती जर का साथ घेतली नसती तर हे दिवस फार वेगळे दिसले असते आम्हाला. बरोबर, हे नक्की आहे. अच्छा अच्छा. पण पॉझिटिव्हिटी अशी आहे की अजूनही ती आमच्या दृष्टीने काही गोष्टी त्यांच्याबरोबर संवाद करून सुद्धा आम्हाला लक्षात आलं की बाबा त्यांनी काही गोष्टी विचारल्या, काही गोष्टी अडचणी सांगितल्या. त्या अडचणीला उत्तर देताना सुद्धा आमच्याकडे काही उत्तर नसायची. का? कारण की आम्ही त्याच्यावरती कधी तशा दृष्टीने विचार पण केला नव्हता. पण त्या बायकांचा करण्याचा एक वेगळा विचार असतो, एक वेगळा दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनातून आलेले प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करताना सुद्धा
किंवा त्याच्यावरती डिस्कशन करताना बरं. सुद्धा आपल्याला शिकायला मिळालं. असे पण काही चांगले अनुभव आहेत. त्यामुळं माझ्या दृष्टीने हा फार मोठा त्यांचा सहवास आमच्याबरोबर आहे. आता मुलं आलेली आहेत, मुलं पण काम करता आहेत. आता आम्ही जसा बॅकसीट घेतलेली आहे. असले तरी पण तुमचं लक्ष आहे ना, तुम्ही एक लक्ष आहे म्हणण्यापेक्षा म्हणजे आम्ही त्यांना कधी लागत असेल तेव्हा ते आम्ही इथे अवेलेबल आहोत. आम्ही संन्यास घेतलेला नाही. हा, मेंटॉर म्हणून तुम्ही जात आता तिथे. म्हणजे रिसोर्स म्हणा, मेंटॉर म्हणण्यापेक्षा आता ते आता काय कुठं 22, 23, 24 वर्षाचे राहिलेले नाहीत मुलं, जवळजवळ 40ला पोचलेले आहेत. पण सर, अनुभव हा फार महत्वाचा आहे वयापेक्षा सगळ्यात. म्हणजे अनुभव तर आहे, पण तसं मी म्हणतो तसं प्रत्येक हा माणूस शिकत जात असतो, अनुभव घेत असतो. आणि काही वेळेला त्याचा अनुभव बऱ्याच वेळा गोष्टी त्यांच्याकडनं पण मला शिकता येतात. बरोबर. नवीन नवीन गोष्टी ते कॉन्फरन्सला जातात, ते बाकीच्या एवढ्या नवीन पिढी बरोबर वावरतात. तरुण पिढी पण स्मार्ट आहे. अगदी तुमचा म्हणजे ह्या तरुण पिढीचा स्मार्टनेस आणि तुमचा अनुभव असं एक कॉम्बिनेशन 100% पिढी तसंच चालायला पाहिजे. हा. दुसरे एक म्हणजे वेगळा प्रश्न म्हणजे तुमचं आता 70 वय आहे. ते एकतर 70 वय वाटत नाही. तुमचा फिटनेस आहे काय, म्हणजे एवढ्या या ह्याचं तुम्ही अजूनही काम, उत्साह तोच आहे, ऊर्जा तीच आहे. त्याचं काय रहस्य काय, म्हणजे तरुण पिढीलाही समजलं पाहिजे. एक आहे की माणूस निरोगी राहणं हे फार महत्वाचं आहे. बरं. मग तो कुठल्याही वयाचा असू दे, त्याला काय वय हे बंधन नाही आहे. वय जसं वाढत जातं तसं तसं वाढत्या वयाप्रमाणे होणारे त्रास, इश्यूज हे नक्कीच बरोबर माणसाच्या पाठीमागे असतात. त्याला लांब ठेवण्याकरता काही आपल्याला स्वतःच्या डेली रुटीनमध्ये बदल आणायला लागतात, डाएटमध्ये बदल आणायला लागतात. सगळ्याच गोष्टी आपण लहानपणी किंवा ज्यावेळेला आपण यंग असतो ते करतो, त्या आपल्याकडनं मनाने वाटत असतं की आपण करू शकतो, करायला पाहिजे, पण शरीराने तेवढी साथ देत नाही, हे लक्षात येतं आपल्याला. त्यामुळं माझं जर तुम्ही विचारलं तर खरोखर ह्या फिटनेस रिजिममध्ये बाय सर्कमस्टान्सेस आलेलं आहे. बरं. खरं सांगतो, 90 मध्ये ज्या वेळेला आम्ही हे डिव्हिजन झालं त्यावेळेला जास्त करून फिटनेसवरती लक्ष देण्याकरता किंवा वेळच नव्हता. सारखं बाहेर फिरायला म्हणजे धंद्याच्या दिवशी फिरतीला जा, बरोबर, सगळ्या ह्याला नेटवर्कमध्ये व्हिजिट करा, हे ते. तिथं गेलं की जेवणावरती काय कंट्रोल नाही, डाएटवरती काय कंट्रोल नाही. जे रस्त्यावरती धाबा थांबला की तिथं खायचं, कुठे गेलं की रात्री उशिरापर्यंत तिथं काम करायचं, जेवायचं, अशा बेसिसवरती तिथं हे. आणि मग वाटचाल हे करत असताना वजन तर नक्की वाढलंच. म्हणजे मी त्यावेळेला जो 90-95 प्लस माझं वजन झालं होतं किलो. बरं. आणि सकाळी उशिरा उठायचं 7:45-8ला, रात्री उशिरा झोपायचं काम करून, ही सगळी असली सवय. एक दिवशी असंच झालं की समर हॉलिडेज होत्या मुलांना, मुलं क्रिकेट खेळायचे आणि युनिव्हर्सिटीला कॅम्प असायचा. तर त्या दोघांना तिथं कॅम्पमध्ये घातलं होतं. तर त्यांना सोडायला पाहिजे सकाळी, आणि कॅम्प म्हटलं की 6:30ला तिथं पोचायला पाहिजे. मग मी त्यांना जाऊन सकाळी 6:30ला त्यावेळी जबरदस्ती उठायला लागायचं, त्यांना घेऊन सकाळी 6:30ला पोचवायचं तिथं कॅम्पला. आणि मग 8:30ला कॅम्प संपायचा. मग परत यायचं, परत त्यांना घ्यायला जायचं. त्याच्यावेळी मी तिथं थांबत होतो. मग त्यांच्याबरोबर दुसरे मित्र असायचे, त्यांचे पालक मित्र, ते ओळखीचे असायचे, त्यांच्या गप्पा मार, हे कर. पण असं लक्षात आलं की नुसतं तिथं आपण 2 तास बसून काढतोय, त्याच्यापेक्षा आता एवढ्या छान वातावरण युनिव्हर्सिटीमध्ये आलो, फिरूया म्हणून फिरायला चालू केलं. आणि फिरायला चालू केलं तिथं असेच एक लोक समोरून जॉगिंग करत यायचे आणि मी जायचो, ते सारखे आम्हाला गुड मॉर्निंग म्हणायचे. ओळख नाही, काही नाही, काय नाही. ते मला ओळखत होते पण मी त्यांना ओळखत नव्हतो. असंच एक 7-8 दिवस गेला आणि त्याच्यातला एकटा म्हणाले की साहेब असं कशाला चालत आहे, तुम्ही आमच्यावर या जॉगिंग करायला, आम्हाला जॉईन व्हा, नुसतंच फिरत आहे कशाला. म्हणून बाबा मला जमणार नाही म्हणाले, तुम्ही ट्राय तर करा. म्हणून मी त्याच्यावर जॉगिंग करायला लागतो. जॉगिंग करायचं म्हणजे काय की युनिव्हर्सिटीला त्या पाठीमागचे जे रस्ते आहेत त्याला तिथं इलेक्ट्रिसिटीचे डांप आहेत. तर तो मला म्हणायचा की आज तुझं काम जे आहे ते 2 डांप पळायचं,
बर काय हं. असं करून त्यांनी मला 1 डाम 2 डाम 3 डाम 4 डाम असं करत करत हं. तो एक आता किती डाम 2 झाले? महिने हं. 2 महिन्यामध्ये मी ऑलरेडी त्यांच्या बरोबर 3 किलोमीटर पळायला लागलो होतो काय सांगता 2 महिन्यामध्ये. प्रचंड कौतुक आहे तुमचं. अगदी म्हणजे जिद्द काय हं. कौतुक म्हणण्यापेक्षा कोणतरी नाही, तुम्हाला प्रोत्साहन 3 देणारा आणि हे किलोमीटर अहो करणारा पाहिजे. आता अलीकडची तरुणाई नाही तर मी नुसतं चालत राहिलो असतं तिथं. हा. कोणीतरी ते ओळखलं की हे चालतायत ह्याच्यापेक्षा ना आपल्यामध्ये ओढूया बर आणि त्यांनी ते प्रोत्साहन केलं की आमच्यावर पळा. बर आणि असं पण म्हटलं नाही की नुसतंच पळा. आज आपला चॅलेंज काय की 2 डाम घ्यायचे. बर 2 डाम नंतर तुम्ही चाला पुढे. हा पण उद्या आलं की परत 2 डाम घ्यायचे. हम्म. पुढे चला. तिसऱ्या दिवशी 3 डाम कसं करता येतात बघायचे. असं करत 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 ते बरं. 2 ते 3 किलोमीटर मी पळायला लागलो. बर बर आणि त्याच्यानंतर मग काय ती चीज चटक लागली हा. ती काय कमी झाली नाही आणि वजन कमी झालं. बरोबर म्हणजे रोजचं आता रनिंग वगैरे चालू आहे तुमचं आता रनिंग नाही आता करत कारण पण थोडं का फास्ट वॉकिंग आहे सर brisk walking. मी जिमला जातो. जिमला अच्छा सायकलिंग करतो जिम मध्ये. अच्छा अच्छा कारण का डॉक्टरनी पळून गुडघ्यावरती आणि ह्याच्यावरती काही हे घेऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. वयाप्रमाणे जरा वागायला लागतं. ते एक शेवटचा एक प्रश्न असा आहे की आपण खेळाडू होता बॅडमिंटन खेळाडू होता कोल्हापूर म्हणजे डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे आपण अध्यक्ष आहात. जे कोल्हापूरच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीनं काय करावंसं वाटतं सर तुमचं? भरपूर करायचं आहे. हा काय? एक माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातला एक फार मोठा एक काय ड्रीम प्रोजेक्ट म्हणा प्रोजेक्ट म्हणा माझा. हा. मग बाकी सगळं करू शकलो जे आपल्या तिथे ताब्यात आहे, त्या ह्याच्यातून मी करू शकलो. हा पण जे आपल्या ताब्यात काहीच नाही आहे आणि करायला पाहिजे म्हणजे अजून करायचं राहिलेलं नाही ते करायला पाहिजे. करायला पाहिजे. कोल्हापूरसाठी करायला पाहिजे. कोल्हापूरच्या आजूबाजूच्या शहरांसाठी पोटेन्शियल करायला आहे पाहिजे. सर स्पोर्ट्समध्ये कोल्हापूर. नुसतंच बॅडमिंटन नाही सगळ्या स्पोर्ट्समध्ये कोल्हापूरमध्ये फॅसिलिटीज काहीच नाही. काय संकल्पना काय बेसिक काय वाटतं तुम्हाला कसं व्हावं? नाही काय आहे की संकल्प भरपूर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेत पण त्याचे ॲक्च्युली निर्माण करण्यामध्ये ज्या त्रुटी आहेत किंवा ज्या कमतरता आहेत त्या कमतरता लक्षात घेऊन त्याच्या पाठीमागे लागून जर पाठपुरावा करून त्या उभ्या करून लोकांना त्या सुविधा अवेलेबल करून देणं हे फार महत्त्वाचं राहिले. म्हणजे आज आमच्याकडे बॅडमिंटन मी तर प्रेसिडेंट आहे पण कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी 4 बॅडमिंटन कोर्ट असणारी एक पण फॅसिलिटी नाही काय जी सांगता? आपल्याला मिनिमम लागते डिस्ट्रिक्टच्या मॅचेस घ्यायला. अच्छा हा आता जर नसेल तर इथली पोरं शिकणार कशी लोकांना कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असेल डिस्ट्रिक्टचं तर कसं घेणार काय घेणार. आणि बरीच लोक मग इथून मायग्रेट होतात पुण्याला फॅसिलिटीज नसल्यामुळं पुण्याला जातात मुंबईला जातात ठाण्याला त्यांच्या अकॅडमीज आहेत पुण्याला अकॅडमीज आहेत. आपल्याकडे अकॅडमी नाही. आम्हाला चालू करायची आहे करता येते. त्याच्याकरता मी गव्हर्नमेंट बरोबर पाठपुरावा करतोय त्याच्यातून यश येईल असं माझा अनुभव आहे. फक्त बॅडमिंटनसाठी बोलतोय आता तरी येईल थोड्या महिन्यामध्ये. हे सगळ्याच खेळाच्या दृष्टीनं एक मोठा हा आम्ही आता बाळ पाटणकर तुम्हाला माहिती आहे माहिती त्यांनी एक चांगला उपक्रम घेतलेला आहे की सगळ्या असोसिएशन एकत्र करून एक अपेक्स बॉडी बनवलेली आहे क्रीडा प्रतिष्ठान म्हणून. आणि ह्यामध्ये जेवढे सगळे खेळ आहेत ऑलिम्पिक्सचे आणि ह्याच्यामध्ये रेकग्नाइज असलेले नॉन ऑलिम्पिक्स मधले सुद्धा आहेत पण ऑलिम्पिक्स मध्ये असलेले सगळे खेळ जे इथं कोल्हापूरात आहेत असोसिएशन्स म्हणजे ज्यांना मान्यता मिळाली असे असोसिएशन्स यांची एक अपेक्स बॉडी आम्ही क्रीडा प्रतिष्ठान म्हणून केलेली आहे. आणि ह्यातून आम्ही आता लोकल कलेक्टर डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन पालकमंत्री नंतर क्रीडा मंत्री ह्यांच्याबरोबर संपर्क करून कोल्हापूरला 2 मोठे म्हणजे गव्हर्नमेंटचेच हे आहेत प्रोग्राम्स आहेत. एक म्हणजे जिल्हा क्रीडा संकुल उभा करायचं त्याच्याकरता त्यांनी फंड्स अलोकेट केलेले आहेत. आणि एक विभागीय आता विभागीयला म्हणजे कोल्हापूरमध्ये हे कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांसाठी असणारं एक वेगळं रिजनल असं. तर ह्या 2 संकुल आज आपल्याकडं नुसते घोषणा झाली. एक फक्त संकुलचं काम झालेलं आहे पण त्याची अवस्था जर बघितली तर माझ्या दृष्टीने जवळपास पण आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे येत नाही.
तर त्याच्यावरती पण आम्ही मार्गदर्शन करून पालकमंत्र्यांशी बोलून बाबा आपल्याला हे सगळं दुरुस्ती करून बरोबर आहे. जुनं जे केलेलं आहे ते दुरुस्त करायचं आणि नवीन जे पाहिजे ते तयार करायचं. ह्याच्यावरती आमचं बरं. आता काय इलेक्शन झाल्या 2-3 त्यामुळे ठीक आहे, काही म्हणजे गोष्टी आता- पाठिंबा पुढे होत आहेत. त्या फॉलोअप आता तुम्ही आता आमचा चालू आहे. खात्री आहे की ह्यामधनं जरूर कोल्हापूरला एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चांगला पद्धतीचा मिळेल, जिथं ट्रेनिंग आणि ह्या अशा गोष्टी आम्हाला तिथं चालू करायच्या आहेत. बरोबर आहे. नुसतं टुर्नामेंटसाठी नाही, बरोबर. पण 12 महिने त्याचा उपयोग ट्रेनिंग आणि बरोबर. कोचिंगसाठी व्हायला पाहिजे. बरोबर. प्लेयर्स असू देत किंवा अंपायर्स असू देत बरं. किंवा कोचेसला पण कोचिंग करण्याकरता बरं. असेल. हां हां हां. तर ह्याच्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग चालू केलेलं आहे. हं. लोकांचा आशीर्वाद आहे की तुम्ही म्हणजे बरेच लोक आमच्याकडे येतात, ते म्हणतात लवकरात लवकर आम्हाला हे सुविधा उपलब्ध करून द्या. कारण का पालक येतात, नाही तर बरं. आमच्या मुलांना पुण्यामध्ये जाऊन खर्च तुमच्या- करून आम्हाला भरपूर खर्च येतो. तुमच्या या स्पोर्ट्सच्या ह्याच्याकरता आपण एक सदिच्छाही व्यक्त करूया, ती निश्चित होईल. थँक्यू. आणि आपण बराच वेळ गप्पा मारतोय, मला अजूनही गप्पा मारायच्या वाटत आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि छान गप्पा झाल्या. पण एक गोष्ट सर तुमच्या या चर्चेतनं एक समजले की आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. असत नाही. अजिबात आणि नाही. तुम्ही तुमच्या सगळ्या अनुभवाची शिदोरी आमच्यासमोर खुली केली, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आणि या निमित्तानं आपल्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीला मी शुभेच्छा देतो. आरोग्य चांगलं राहो या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि सकरमच्या या चॅनलमध्ये आल्याबद्दल आपला अत्यंत मी आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. आभारी माझ्याकडनं पण. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल द बेस्ट फॉर सकलम. थँक्यू. आभारी आहे.